नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सामाजिक संशोधनाचा अर्थ आणि व्याख्या या अत्यंत महत्त्वाच्या घटकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सामाजिक संशोधन म्हणजे काय, त्याचा मूलभूत अर्थ कसा स्पष्ट होतो आणि प्रमुख शास्त्रज्ञांनी याच्या कोणकोणत्या व्याख्या मांडल्या आहेत याचा सखोल अभ्यास आज आपण या व्याख्यानातून करणार आहोत. आता आपण सामाजिक संशोधनाच्या प्रास्ताविकेकडे वळूया. संशोधन ही उत्तरे शोधण्याची, तथ्यांची पडताळणी करण्याची आणि विश्वसनीय ज्ञान निर्माण करण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. जेव्हा आपण संशोधनाचा विचार करतो तेव्हा ते केवळ माहिती गोळा करण्याचे काम नसून शास्त्रीय चौकटीत राहून विश्वसनीय ज्ञान निर्मिती करणे हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ साध्या गृहीतकावर, वैयक्तिक मतावर किंवा प्रयोगशाळेतील प्रयोगावर अवलंबून न राहता सामाजिक संशोधन मानवी समाजालाच एक जिवंत प्रयोगशाळा मानते. नैसर्गिक शास्त्रामध्ये आपण प्रयोगशाळेत रसायने किंवा साधनांचा वापर करून प्रयोग करतो, परंतु सामाजिक शास्त्रामध्ये संपूर्ण समाज हीच आपली प्रयोगशाळा असते. या जिवंत प्रयोगशाळेत दारिद्र्य, महागाई, सार्वजनिक धोरणे यासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील समस्यांचे अनुभवजन्य निरीक्षणाद्वारे चिकित्सात्मक विश्लेषण केले जाते. थोडक्यात सांगायचं तर समाजात घडणाऱ्या घटनांमागील वास्तव जाणून घेण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे म्हणजे सामाजिक संशोधन होय. सामाजिक संशोधनाचा अर्थ आता पाहूया. रिसर्च या शब्दाची उत्पत्ती री म्हणजे पुन्हा किंवा पुनश्च आणि सर्च म्हणजे शोध घेणे यावरून झाली असून त्याचा अर्थ एकत्रित अर्थ आपल्याला असं सांगता येईल की विश्वसनीय तथ्यांचा पद्धतशीरपणे घेतलेला शोध म्हणजे संशोधन. म्हणजेच ज्या गोष्टींची माहिती आधीपासून उपलब्ध आहे किंवा जे नवे सत्य शोधायचे आहे त्याचे पुन्हा पुन्हा वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करणे म्हणजे संशोधन होय. या पार्श्वभूमीवर सामाजिक संशोधन हे विशेषतः मानवी वर्तन, सामाजिक संस्था, गतिमान सामाजिक संबंध आणि विविध परिस्थितीमधील मानवी अभिवृत्ती यांचे केलेले वैज्ञानिक अन्वेषण आहे. मानवी समाज हा सातत्याने बदलणारा असतो, त्यामुळे मानवी वर्तन आणि सामाजिक संस्थांमधील गतिमान संबंध समजून घेण्यासाठी हे अन्वेषण अत्यंत आवश्यक असते. अशा शास्त्रीय अभ्यासाचा अंतिम हेतू म्हणजे हे संशोधन धोरण निर्मिती आणि समाज विकासासाठी पुराव्यावर आधारित ठोस अंतर्दृष्टी प्रदान करते. कोणत्याही शासनाला किंवा संस्थेला जेव्हा समाज कल्याणकारी धोरणे आखायची असतात तेव्हा हे सामाजिक संशोधनच त्यांना योग्य दिशा आणि पाया पुरवते. सामाजिक संशोधनाच्या व्याख्या आपण पाहूया. पहिली व्याख्या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ पी. व्ही. यंग यांनी मांडली आहे. त्यांच्या मते सामाजिक संशोधन ही एक वैज्ञानिक प्रचिती असून ती तार्किक पद्धतींच्या साहाय्याने नवीन तथ्यांचा शोध घेते किंवा जुन्या तथ्यांची व त्यांच्या क्रमांची, आंतरसंबंधांची, कार्यकरण भावांची आणि त्यांचा संचलित करणाऱ्या नैसर्गिक नियमांची पाहणी व विश्लेषण करते. या व्याख्येचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की यंग यांनी तार्किक पद्धती, कार्यकारण भाव ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट रिलेशन म्हणतो आणि घटनांमागील नियम शोधण्यावर भर दिला आहे. जुन्या सिद्धांताची
काळाच्या ओघात पडताळणी करणे आणि नवीन तथ्यांची भर घालणे ही एक अखंड चालणारी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. दुसरी व्याख्या सी. ए. मोझर यांनी अत्यंत सोप्या आणि अचूक शब्दात मांडलेली आहे. त्यांच्या मते सामाजिक घटना आणि समस्यांबद्दल नवीन ज्ञान प्राप्ती करण्यासाठी केलेले क्रमबद्ध व पद्धतशीर अन्वेषण म्हणजे सामाजिक संशोधन होय. मोझर यांच्या व्याख्येवरून हे स्पष्ट होते की संशोधनामध्ये क्रमबद्धता आणि पद्धतशीरपणा, ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन म्हणतो, हे अनिवार्य आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सामाजिक घटनांविषयी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी शास्त्रीय शिस्त पाळणे ही संशोधनाची प्राथमिक अट आहे. शेवटी निष्कर्षाकडे येऊया. संशोधनाची सुरुवात योग्य प्रश्नांच्या निर्मितीपासून होते आणि त्याचा प्रवास नियोजित, तार्किक, अनुभवजन्य व नैतिक प्रक्रियेद्वारे पूर्ण होतो. एखादी समस्या समोर आल्यानंतर योग्य संशोधन, प्रश्न विचारणे आणि वैज्ञानिक टप्प्यांचे काटेकोर पालन करणे, निष्कर्षापर्यंत पोहोचणे हाच या खरा संशोधनाचा गाभा असतो. म्हणूनच सामाजिक संशोधन हे केवळ विखुरलेली माहिती गोळा करण्याचे साधन नसून ते मानवी ज्ञान समृद्ध करणारे, वास्तववादी समस्या सोडवणारे आणि समाज कल्याण साधणारे एक वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक व पडताळणी योग्य साधन आहे. मला आशा आहे की या व्याख्यानातून तुम्हाला सामाजिक संशोधनाचा अर्थ आणि त्याच्या प्रमुख व्याख्या स्पष्ट झाल्या असतील. धन्यवाद.